ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. जयशंकर. माता दुर्गा परमेश्वरी आणि परमपूज्य परिज्ञानाश्रम स्वाम्यांगल्या पवित्र सन्निधींतू विनम्र नमन करतची आणि परमपूज्य श्रीमत सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांगल्या आशीर्वाद घेऊन आईची धर्मसभा प्रारंभ करूया. श्री ट्रस्ट आणि कार्ला दुर्गा परमेश्वरी टेम्पल अँड रिलिजियस ट्रस्टांगल्या वतीने सर्व भक्तजनांगले हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आम्ही सगळ्यांनी मिळून सभा प्रारंभ प्रार्थना म्हणूया. दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मरया गुरुपरंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्रीगुरुशंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतुमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आता हाव ऑर्गनायझिंग कमिटी वतीने मोहित कारकळ मामाक 2 शब्द उलोवच्याक विनंती करता. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. सर्वप्रथम स्वाम्यांगल चरण कमलांतू आणि परमपूज्य परिज्ञानाश्रम स्वामीजी आमगल आराध्य दैवत श्री भवानी शंकर आणि देवी दुर्गा परमेश्वरी गल सन्निधींतू साष्टांग प्रणाम. तशीची हांगा सर्व उपस्थित असे आशिल साधकांक मगले सहर्ष स्वागत. आणि वेबसायटारी जी कोण साधक हो मंगलमय कार्यक्रम पळयत असती तांकां ह्या नवरात्रोत्सवाचे मस्त शुभाशय. उसी तरह हमारे बढ़ते हुए सारस्वत परिवार के अनेक सदस्यों को नवरात्रोत्सव की ढेर सारी शुभकामनाएं. स्वामी जी, तुम्ही चित्रापूर युवधाराक ह्या वर्साचो नवरात्र उत्सव आयोजित करची जबाबदारी दिल्या आणि ही सेवा उत्तम रित्या अर्पण जातली हाच आमी पूर्ण प्रयत्न करचे सती. ह्या परिसरांतू सेवा अर्पण करचे भावने मिती अर्बुदा भगवती स्तोत्रमन सांगील पहिले श्लोकान सांगील म्हणके आमगल अंधकारमय अंतकरणांतू देवी गल्या श्यामावर्णीय रूपाचे एक स्फुरणशे जातस. तिगल दिकान आकर्षित जावन तिगल उपासना करचे आनी जिज्ञासा उत्पन्न जातस. तिगल रक्तवर्णीय रूपा दिकाने आकर्षित जावन तिगल ऐश्वर्य पळोवन आम्ही आमगल सेवा रसतापूर्वक अर्पण करचो प्रयत्न करतसती. पदोपदी आमगल अधिकार वाडोवंच प्रयत्न करतसती.
मगल चित्रापूर युवधारा वतीने इतलीच प्रार्थना आसा स्वाम्यांगल चरणी आणि देवी चरणी की ह्या जॅकल आमी पुरुषार्थ करतसती ताज ती देवी प्रसन्न जावं आणि तिगल हिरण्यमय जे ऐश्वर्य जे अखंडता आसा ताजो अनुग्रह प्राप्त करचे आमी योग्य जावं ती. हो जो 9-10 दिवसात जो उत्सव आसा म्हाका आश आसा की तान सर्व साधक पूर्णपणे सहभागी जावन ताजो आनंद घेतली आणि ही जी सेवा आसा ती उत्तम आणि यशस्वी रित्या स्वाम्यांगल चरणी, देवी चरणी आणि भवानी शंकर देवाल चरणी अर्पण जातली. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. आत हांव प्रेसिडेंट स्टँडिंग कमिटी श्री प्रवीण कडले मामाक स्वागत पर भाषण करूक विनंती करता. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आता मोहित मामान म्हणेल वारी या वर्षात सगळं नवरात्रीचो हो जो सोहळ आसा और जे पूजा हें ते सगळें जावचें आसा तें आमी केन्ना दोनू हांकां म्हणटा आशिल्लीं युवधाराक की तांणी एडमिनिस्ट्रेशनान तेमकां तांणी खंयचे तरी व्हड इनिशिएटीव घेवंका. सो तुमगेलो कितले कार्यक्रम जाता ती जाल्यार हळूहळू एडमिनिस्ट्रेशनांत आयल्यार बरें जातलें. काल्यार मागीर मुखार आमकां नेक्स्ट पिढी जी म्हणटा आसा ती मुखाल पिढी दॅट शूड कम अँड टेक ओवर मे बी इन द नेक्स्ट 5-6 years or maybe even earlier if possible. त्या दृष्टीने तुम्ही कसले तरी करका म्हणना पडे. दिस इयर मोहित माम अँड आदित्य माम बोथ केम फॉरवर्ड अँड सेट की आमी नवरात्री करूं घेता ती सगळे जे आयोजन आसा ताजे दोनू एक्झिक्युशन हें तें सगळें आमी करता ती. सो वी वेलकम दॅट. स्वामीजी ऑल्सो गेव हिज परमिशन अँड आय एम क्वायट शुअर मोहित माम तुमगेल आणि आदित्य माम युवर आयोजन अँड एवरीथिंग विल बी परफेक्ट अँड एवरीथिंग विल गेट सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड. आणि आमी स्वाम्यांगल पवित्र चरणाक वंदन करून एज वेल एज भवानी शंकर देव दुर्गा परमेश्वरी आणि स्वाम्यांगल समाधीक वंदन करून आमी प्रार्थना करतात सगळे जण तुमकां बेस्ट विशेस दिता ती की हे सगळे समज जातले. स्वामीजींगल ब्लेसिंग्स तर आसा तिची. सो डू व्हेरी वेल. अँड आय थिंक हांव एक वेळ पयलीं म्हणलेलें की सिनियर्स शूड आफ्टर सीइंग युअर परफॉर्मन्स दीस इयर seniors should automatically withdraw. So hope to see that kind of execution from your side. दुसरें एक सांगचें आशिल्लें की हांव हांगा शिराली उटांच पुनवे वेळेक म्हणलेलें की स्वामीजी will be entering into the 60th year very soon. तिथी प्रमाणे 21 नोव्हेंबराक स्वाम्यांगल 60th इयरान तूं पदार्पण जातलें. स्वामीजी त्या वेळेक गोव आसतली अरण्य कुटिरांत आसतली आणि थंय एक आमी त्या दिवस दोन तो प्रोग्राम सुरू करता आसता ते ताजें नांव दिलेलें आसा शिवसायुज्य म्हणून. अँड दीस वील बी द प्रोग्राम this 1 year program will start from 21st November. 21st नोव्हेंबराक चंडिका होम आसा गोवांतू आणि लघुरुद्रय जावचें आसा. सो ताजे प्रतिश्ठा पयले दिवस 20 तारखेक एज अ सेट की स्वामीजी थंय युजली कार्तिक म्हयन्यांतू तिनी गोवाची देवस्थानांत वचून पूज करता ती. सो 21st स्वामीजी वील बी देर. थंय लघुरुद्र जातलो आणि चंडिका होमय जातलो आणि ताजे नंतर हे प्रोग्राम थ्रू आउट द इयर जातले. विंगड सभेन जातले. हांव ते थोडक्यान सांगिल्लें आसा. फायनलायज प्रोग्राम आमी करता ती आणि ताजी फायनल जो प्रोग्राम आसा नेक्स्ट इयर 24 ते तिथी प्रमाणे हांगा कार्लान जातलो. सो तुमगेल सगळ्यांगेले
तुमकां सगळ्यांक उपस्थिती जायची अशी उपस्थिती नाही पार्टिसिपेशनय जाय आणि कॉम्पिटिशन हांव सांगेल बरी तुमकां ऑलरेडी युवधारा लागता सगळ्यांक कॉम्पिटिशन आसची सो वी लायक टू सी हेल्दी कॉम्पिटिशन अँड इट शूड बी ऑल help our MUT, all our trusts and all our affiliated institutions in a big way. So तितलं सांगून हांव म्हगेल भाशण वॉट एवर यू कॉल इट समाप्त करता. ह्या 10 दिवसा कार्यक्रमान तुमी सगळ्यांनी येवंका आनी तशीच केन्नाय बाकी कडची आसा ती स्वामीजिंगल मागीर माउंट अबू ट्रीप आसा ताजे नंतर हांगा गोवाच सांगलें बँगलोर तिरुवन्नमलाई सगळे वच आसा ती आनी देन Swamiji will be going to North India in the month of March and taje program tumka announce zatlo. So please participate in all these programs and make these programs a big success. Thank you. आत हांव परमपूज्य स्वाम्यांगल्या चरण कमलेंतू प्रार्थना करता की त्यांनी आमकां आशीर्वचन दिवन धन्य करका. कर्णस्वर्णविलोलकुण्डलधराम् आपीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकाम् लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजं दीव्यन्तीं भुवनेश्वरीम् अनुदिनं वन्दामहे मातरम्. आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्. ॐ श्रीगुरुभ्यो नमः. श्रीभवानीशङ्कराय नमः. श्रीमात्रे नमः. पवित्र अवसरों साधनामय है वातावरण मस्त खुशी जाता युवधारा मुखार येवन एक जबाबदारी सांभाळूक सज्ज जाता आसा ती आनी विशेषतया मोहित कारकळ माम्माने आतां म्हणलेलें आमी खंयचे स्तोत्र घेवन स्वाध्याय केलेलो चातुर्मासांतू ताचो उल्लेख केलो की चिंतन जाता आसा यू किपींग इन टच खुशी जाता. श्यामां दिनाज्य यजने ऋणपद्मरागां ताचो उल्लेख केलो. श्याम वर्णा ती रात्री सदृश म्हणटा ती. गुरूनी शिष्यांक स्वीकार करना फुडें गर्भांत वेलेल जाता खंय आनी 3 राती धारण करून मागीर शिष्य प्रसूत जाता. ताजेर मस्त चिंतन करूं तो अंधकारू एक गर्भाच म्हणटा ती संपूर्ण रक्षण इत्यादी आमगेल अंधकारमा अंधकारूची ज्ञान नातील अंधकारू थंय तें एक संरक्षणेचें एक पालन पोषण जाता आसा. अबोध ते शिशू ताजे एक आपणांतूच धारण करून मागीर जन्म दिवयता आनी मागीर आतां तूं करी म्हूण सांगता ती गुरुशक्ती त्या अर्थांतूय आसता श्याम. सो आतां मस्त प्रशंसा केली प्रवीण मामाने. आशाय दवरल्या युवधारा घुमटे करून सांबाळतले आनी हँड ओवर केल्लें आनी आमकां आयकनीत. एट दॅट टायम आय थिंक यू लुक्ड दी अदर वे
कले कॉम्पिटिशनच वे असो श्री गणेश जाल्लो जस्ट वी 1.5 hours लेट युवधारा मीत वे नॉर्मली आमची मीत आसता ह्या पण आमी सज्ज आशिल्ली 12:30 म्हणून सांगू जाता. घोमटेकून जाता सो सगळे कुमारी पुजा इत्यादी जावन सगळें घोमटेकून जाता आसा जाल्यार यू कॅन ऑलवेज डू बेटर आनी आनी उत्तरोत्तर एक प्रगती मात्र जातली. खुशी दिसता. यू हॅव नो चॉयस. कोरकाची आय विल बी वर्किंग थ्रू द सिनियर्स आनी तुमी केन्ना मुखार येतात की यू विल ऑल्सो रिसीव द सेम वॉट एवर दे हॅव रिसीवड फॉर द लास्ट 20 ऑड इयर्स. रायट नाव यू आर बींग हँडल्ड विथ किड्स ग्लव्ज म्हणटा ती हगोर घोमटे करून जाल्यार खुशी जाता. 20 वर्स पयलें 23 years ago की एक वनभोजन प्लॅन जाता आशिल्लें तावळी नॅचरली आतां कोणाक चमकूंच्या जायना तांणी आयल्यार म्हाका फजिती जाता पळय तांचे खातीर बेज कॅम्प मात्र करता ती. सो तशी तवळ युवधारा तावळ युवधारा म्हूण नाशिल्लें यंगस्टर्स आयिल्लीं आनी तांचे पैकी एकणें उद्गार प्रकट केले ओल्डीज आर नॉट परमिटेड. आय सेड येस आनी घोमटेकून एनी वन नियर अबाव 40 इज नॉट परमिटेड. म्हणून तावळीचें आमकां खंयचे कॅटेगरींत घाल्या म्हूण जालें आतां तर केलें उलोवचें ना. बट आय एम व्हेरी हॅपी. 20 वर्स 23 years दॅट पर्सन इज ऑल्सो इन हर 40s ओन्ली नाव. आय थिंक इट वॉज पिया. सो आतां आमी ग्रँड कोण करचें खुशीन करता कसली चूक जायनी हो फर्स्ट क्लास जातलें. जबाबदारी तुमी कल्ल घेता ती एक पंत सांगपा पडटलें आदित्य कोणाक कसली जबाबदारी दिल्या इत्यादी. केन्ना आज मेळूं जातलें की फाय मेळटा ती पळया ती केन्ना मेळचें पळोवया. एक पंत तुमगेले सांगात ऑफिशियल मिटींग जायनी पयलीं वॉलंटियर्सां सांगात मस्त मिटींग्स जातालीं. आतां अभ्यस्त जायना फुडें आमी चड कलेकोर सांगपा पडना आनी ह्या परिसरांतू यू हॅव बीन प्रॅक्टिसींग. हांगा कितले कार्यक्रम जाल्या ती मागची 2 वर्सांतूंची बँगलोर थानू शिराली थान येवन बॉम्बे थान येवन पुणे थान येवन लोकांनी भाग घेतला. चेन्नई सुद्दां आनी सान प्रोग्राम्स इम्प्रॉम्प्टू ऑलमोस्ट शिबिर्स जालीं ती. सो विथ कॉन्फिडन्स करता आसा ती जाल्यार आमकां एक पंता यू विल हॅव टू ब्रीफ मी. सो तें मिटींग केन्ना तुमी पळया ती आजी नजा फाय जाल्यार बरेंची. आजकाल सांगचें आसा एक कंटिन्युटी म्हूण येद एक सातत्य म्हूण येद भुवनेश्वरीक घेवनूच आमगेले जाल्ल्या. मस्त पयलें माउंट आबूंत आसतना एक मंत्र चड थंय मेळनाशिल्लें. हांगा याना फुडें जाल्लें जाल्यार देवी मंत्र दितना भुवनेश्वरील दिल्लो बडे स्वामीजीने. मागीर शीघ्र ताजें एक पुस्तक हाडून दिल्लें. तें पुस्तक प्राप्त कशी जालें आमी ताजो उल्लेख केला. तो एक चमत्कारूची. तें कोण हाण दिलेलें एक प्रोफेसर आशिल्लो तो येवन गदगद जाता आशिल्लो स्वामीजींगेले मुखारी आनी आमकां गोत नाशिल्लें कलकी ही वॉज गेटींग व्हेरी इमोशनल. इतलें व्हड तें एक प्राच्य संशोधनालय म्हूण आसा जोधपूरचें तातूंत तें खंय मेळटलें तें बुक पुस्तक म्हूण ताका एक काळजी आशिल्ली. वचून खंय तो शेल्स पळयलीं रावलो हे देवी आनी पळयल्यार मुखार तेंचें आशिल्लें. ताणें हाण दिल्लें थंय तें सूर जाल्लें. मागीर तातूंत एक स्तोत्र स्वामीजीन आमकां सांगिल्लें कोरका म्हणून अत्यंत जटील आनी कोरकाच म्हूण सांगिल्लें. तशीच आग्रह मस्त कमी करताले बडे स्वामीजी. अभ्यास करूंकच वाण जातालें. मागीर हगूर अर्थ जावच्या सूर जालो. तावळ आनी एक विक्षेप सूर जालो भुवनेश्वरी स्तोत्र. आनी भुवनेश्वरी म्हणचे भितरी वर अभय आनी पाशांकुश धारण केलेली. आनी ह्या स्तोत्रांतू एक श्लोकान तिगल विंगड रूप येता आसा तें. सो आई ऑब्जेक्टेड. आई वेंट अप टू स्वामीजी. हें केलें भुवनेश्वरी ऐसे थोडी उसका रूप है. स्वामीजीन सांगलें हें स्तोत्र म्हळ्यार एक तंत्र सदृश.
तातूंत मस्त सगळें आसा. सो नाना प्रकारचे रुपान सुद्दां ती प्रकट जाता तत्त फळ दिवच्याक तत्त तथा तथा प्रेरीत करूंक. जाल्यारय जटील आशिल्लें केल्लें. ताजे आमी मुखार एक दोन दोन श्लोक घेवन निश्चित ह्या वर्सान तूं ताजो उल्लेख करतलीं. एक फंतां घेवन ताजे स्वाध्याय करचें ना आमकां. एकाद दोन श्लोक आमी घेतल्यात सुद्दां ताजे. सो परत तांत प्रवेश करुया. कल हांगा येवचे पयलें आनी हांगा येवचे कले चिंतन नाशिल्लें. हांगा मेरी शिराली 2-3 डेलिगेशन्स आयिल्लीं, 3-4 फंत लोक आयिल्लीं येवंका स्वामी जायते. प्रश्नूय येना. कल्लें निरर्थक म्हूण आमकां घुमटेकोन पेटयलेलें. मागीर हांगा आयलीं. सो हांगा येवचे पयलें तशें एक विचार सुद्दां येवचे पयलें इतल्यांत अनुश्ठान केल्या मेरी ह्या रुपान तुमची देवीलें हांवें विसरून गेलें. मागीर एक फंतां हांगा एक 7-8 वर्सां मागशीं आमगेलें तें एक अनुश्ठान पुस्तक पळयतना पळयलें 64 लायक्साचें आनी केल्लेलें. आनी तें एक विधिवत जाल्लेलें. कल की बडे स्वामी हेड इन्सिस्टेड ताजे हवन इत्यादी सुद्दां आमी करयलेलें. वैदिकां द्वारा करयता ती तशें एक ऐताल म्हूण आशिल्लो बरोच वैदिकू ताल्याक आमी अध्ययन करतालीं ताणें करयलेलें. आनी हांगा येना फुडें गुरुपादुका सन्निधीचे विशय येना फुडें श्रिंगेरीच्या आचार्यांनी ऑप्शन्स दिलेलीं. दक्षिणामुर्तीचें दवर्यद नाजाल्यार देवील खंयचें दवर्यद प्रश्नेर खडाखंडीत हांचें आयलें. भुवनेश्वरी प्रतिश्ठाचें जावंका शिरालीन तूं एक क्रमशः येता आसता ताची आवश्यकता आसा इत्यादी. ते विग्रह 2007 तूं आमगेले चातुर्मास मल्लापूर जातना तो कोण शिल्पीकार आशिल्लो ताणें केल्लेलें उडुपान तूं. इट्स व्हेरी हेवी. तागेलें घार सान घर बांदून दवरलेलें समची. मागीर हाडलें तांणी आमकां दाखयना पूण बशिल्लो. देवी शर्माय आयलो. तो गदगद जाता आशिल्लो. हाडचे दी ईव ऑफ that night before they brought it to Mallapur Shintavadi to show me that vigraha. राती ताका 2 पण जागृत जाली. तागेलें एक वर्कशॉप आनी तागेलें सान एक कूड एक बागेल मध्येन तूं थंय लायट आसा आनी कोणकी अशी भोंवतच थंय प्ले ऑफ लायट शोज. देर इज समबडी इन दॅट रूम. हाका उठावच्या जायना. मागीर हगूर उठयलो. पळयलें पांय दिसता ती. मागीर परत न्हिदलो. परत उठयलो. 2 पण तशें जालें. मागीर न्हीद पडली ताका. ही कूड नॉट डू एनीथींग मच. थ्रू अ स्मॉल गॅप ही कूड सी. तो सांगता आशिल्लो कशें आशिल्लें एक वेशभूषा कोणकी एक आकृती. न्हिदलो. मागीर सकाळीं वचून ओपन करना फुडें तावळे ताका ओपन सुद्दां करूं जाय न्ही तें. आनी एकदम मंद आशिल्लें परसेप्शन. आनी कसलें वॉल्युशनच ना. कसलें करता म्हूण सायन दिसना. सकाळीं उठोवन तें बागेल ओपन करना फुडें पळयलें तें सगळें बांदिल्लें. सगळें घुमटी करून ओपन करून दवरलें. आतां नॅचुरली प्रश्न घालचो विशय आयलो. म्हाकाय भारी आश्चर्य देवी शर्माक तांची खंयची रड्ड दैव येवन पळोवन वचल्यान ती प्रतिश्ठ जालेली वारी जाल्ल्या. तितलें तांत एक लक्षण म्हणटा ती सुलक्षण विग्रह म्हणून. मागीर तशीच प्रतिश्ठ जाली तुमकां गोत आसा. सो तशी तिगल एक विलक्षण ताज आसा. सो भुवनेश्वरीला आमी चिंतन करता अशें न्ही. तिगल स्तोत्रांत श्लोक आमी म्हणटा आसता ती ताजेर परत एक फन चिंतन करुया हांवें. आमगेले सांगच्यांत चूक जाता. जटील आशिल्ली ती जी काही वांट जाता ती थोडे थोडे अंश घेवन ह्या स्तोत्रांत कल हेजें महत्व. पृथ्वीधराचार्य कृत विलक्षण साधक तांकां कशी तें दृश्टांत जाल्लें. तें दृश्टांत पयलें कसली एक पिडा कसलो व्यथा एक साधकाक अनुभव करपा पडटा. तांत एक श्लोक लास्ट श्लोक फलश्रुतीच्या श्लोकांत उल्लेख केला.
ताजें महत्वच पयलीं कळनाशिल्लें. सो ताजे पयलीं श्लोक ऐंधव्या कलयावतंसितशिरो विस्तारिनादात्मकं तद्रूपं जननी स्मरामि परमं सन्मात्रमेकं तव यत्रोदेति पराभिधा भगवती भासां हितासां पदं पश्यन्तीं मनुमध्यमा विहरति स्वैरञ्च सा वैखरी. ऐंदव्या कलया अवतंसितशिरो. कोणाल मुकुटारी शिरसी ऐंदव्यकला, इंदुकला स चंद्रकला म्हणजे भितर शिवपत्नी हांगा भुवनेश्वरी. ऐंदव्या कलया अवतंसितशिरो. इश्चिकेर कल म्हणटात ती बेंट नेक लुकिंग डावन ग्रेस स्टिफ जावन बैसनी ती कला प्रस्तुत करता. कलांत एक सहजता येता, एक रसता येता, that stiffness वता वय की ना. Are you people stiff, tense? No. If you are, then I'll also get tense. So गमटे कोण हें करतना फुल जबाबदारी आमी घेतल्या, गॅरंटीड ग्रँड जाता आनी वील ऑल एन्जॉय म्हळ्यार जाता. ती सहजता नॅचरली कम्स विथ प्रॅक्टीस एंड यू हॅव बीन ग्रूम्ड. तुमकां एकदम कले हें करा ती म्हूण दिनी. यू हॅव पार्टिसिपेटेड. कितलो जाता तितले एक भाग घेवन केल्या ते एक कला म्हणटा ती. सो ती एक सहजता असल्या रसता येता. नाजाल्यार इट्स ऑल ब्रोकन. हें जालें आजकाल हें देर इज अ फ्लो वीच ते कनेक्ट करतलें यू सेन्स आनी ते एक रसता येता. सो तशें आमगेल्या कार्यान सुद्दां रस येता. ऐंदव्या कलया अवतंसितशिरो म्हणचे भितरी तिगेलें एक रुपाचें चिंतन. अर्थ जाता आसा देर इज अ डेफिनेट नाम रूप मंत्र दिला. आतां तें खंयचे रुपार आमी ध्यान करता तिगेलें एक परिचर्य आसता तशें करचें आसता इत्यादी. विस्तारी नादात्मकम जाल्यार हें अद्वैत रसान ओत प्रोत जालेलो आचार्यांगेली कृती. सो हांगा खंयचे एक देवता विशयक कले एक उपासन न्हय. आपणाल इष्टदेवत असल्या सुद्दां ऐंदव्या कलया अवतंसितशिरो विस्तारी नादात्मकम. नादरूपेण तूं सर्वत्र व्याप्त जावन आसा. विस्तारी विस्तृत जाल्लेलो नाद सर्वत्र ओत प्रोत. सृश्टी म्हणजे भितर पयलो नाद बिंदू. मागीर आमगेली जड सृश्टी येता. सो एक कनेक्ट फ्रॉम दी निर्गुण निराकार तुगेलें एक ध्यान केलेल्याक नादात्मक तुगेलें रूप. तद्रूपम जननी स्मरामि परमं सन्मात्रमेकं तव. सत मात्र आसता प्युअर कॉन्शियसनेस म्हणटा ती तशी तुगेल त्या रुपाचें हांव ध्यान करता. आनी खंयच्यान थानुकी यत्र उदेती पराभिधा. परा नांवांची वाणी खंय थानू प्रसूत जाता. भगवती हे भगवती भासां हितासां पदं पश्यन्तीं अनुमध्यमा विहरति स्वैरंच सा वैखरी. पश्यंती वाणी येता आनी थंयथान मागीर मध्यमा येता आनी मध्यमाची मागशी वैखरी सुद्दां प्रकट जाता. आनी स्वैरंच सा वैखरी. स्वैरं म्हळ्यार अत्यंत स्वातंत्र्येण ती वैखरी कार्य करूक सूर करता. ग्रॉसेस्ट इज वैखरी. सो एक श्लोकांत सांगलें ही भुवनेश्वरी म्हाकल्लें तिगेलें ध्यान कोरयेद. ध्यान करतना मंत्र दिलेलो आसता. एक रुपाचें चिंतन करचें तांतूंच शिरकूंच न्ही. नादात्मक हांत वचका आनी थंय वचल्यार कळटा पश्यंती इत्यादी. थंयथान येता तसो ती परावाणी ती. तितलें करना फुडें मागीर व्हडलें स्तोत्र सुमार इतले श्लोक आसा ती आमकां हें एक साधनाचें म्हणटा ती मार्गदर्शन करतलें स्तोत्र म्हण जाल्यार हांगा मॅप आसता ताजें आनी एक कन्सायज्ड फॉर्मशें एक हें श्लोक म्हजे खातीर सगळें आयलां हातूंत.
नादाची उपासना कशी करची. वैखरीचे स्वैरत्र खंय येतलें. अनर्गल उलोवचें स्वैर वे ना. संयमित ते इट हॅज टू पश्यंतीम अनुमध्यमा विहरती. स्वैरंच सा वैखरी. मध्यमा मागशी वतल ती वैखरी. मध्यमा कोणाल मागशी वता. पश्यंतील मागशी वता. पश्यंती खंय थान येता. परावाणीन थान येता. अर्थ जाता असं. सो द ग्रॉसर इट इज द मोर कल म्हणटा ती पॉसिबिलिटी ऑफ कंटॅमिनेशन. द सटलर इट इज द वाणी सुद्दां प्युरिटी वाडत वता. परावाणी म्हणचे भितर देवीची पश्यंती स्तरारी अंतःकरणांतू प्रतिबिंबित जाता असं म्हणटा तितलें एक दूशण आयलें. एक जीव भावाचें ईश्वरत्व थंय कमी जाता असं. मध्यम स्तरारी म्हळ्यार तुमगेली वाणी सांगाती प्राण संचार सम जावंक आमी म्हणटा ती थंय गडबड जाल्यार मध्यमांतू प्रवेश सुद्दां जायना. आनी वैखरीन उलयतना तर कितल्यो त्रुट्यो जाता ती. जर ते वैखरीन सुद्दां तिगल ते ऐंदव्य कला आसा ताजी एक झलक मेळता म्हण जाल्यार वैखरी स्वैरंच सा वैखरी विचरण करता असं म्हण जालें. अर्थ जाता असं म्हळ्यार जीव उलयता. एक मनुष्य एक व्यक्ती एक साधकाने वाणीचो प्रयोग करचो जाता. वाणींत शुद्धी आयली. वाणींत ते त्याज आयलें म्हळ्यार एक दिव्यतेचे एक आमकां परिचय जाता. व्यक्तित्वा पेक्षा चड कल्किहंत आसा म्हूण दिसता. तांचे आमी प्रयत्न करतात न्हय. इट डजंट हॅव टू बी पोएसी ओनली. कल्लम उलयता ती तांत रिंग ऑफ वेरासिटी म्हूण येद ऑर खंयचे एक विडंबनाशी अशें बांदू कल करचें तें सद्य एकले स्फुरीत जावन कसली वाणी येता साधकाल जिवनांतू ताज्यान आपणाल मार्गदर्शन अथवा दुसऱ्यांक एक सहाय मेळटा. तेंकल म्हूण येद परांत थन आयल्या. परा वाणीचो एक अंश हगूर हगूर द ग्रॉसनेस आसा आमी कमी करूं पळयता ती. संस्कृत इत्यादी अध्ययन करून सत्यवचन वाणी संयम इत्यादी करून वय की ना. बट इट हॅज इट्स लिमिटेशन. सो वी ट्रेस इट बॅक टू इट्स सोर्स. मध्यमांत वचचें जप करचें इत्यादी. अर्थ जाता असं. सो सी द कनेक्शन. इट हॅज टू लीव टेक अस टू द बस देवी चरणींत आमकां व्हरून सोडका ह्या वाणीनेच आमकां. खंयचे वाणीचे आम उपयोग करता ती दुरुपयोगूय करता ती. जर गुरुवाणी म्हणटा ती कल मेळ्ळ्या शास्त्र रुपेण मंत्र रुपेण स्तोत्र रुपेण ताजें पालन करताची ताजें उच्चारण करताची ती एक शक्ती आम वाडयता ती. वी बिकम मोर इन ट्यून विथ परावाणी. अर्थ जाता असं. सो हांतू सुमार हांते हाजें चिंतन करीत एक एक शब्दाचेर जर आतां संक्षिप्ततया आमी सांगता ती तुमगे जिवनांतू हें येवंका प्रत्येक साधकालें. तुमी कल एक सेवा करता ती कल एक ट्युनिंग जावच्या सूर जाता इतलो खुशी दिसता आसा. कल म्हळ्यार 20 वर्सांतू 25 वर्सांत सुमार कार्य जाल्या. आतां नेक्स्ट जनरेशन म्हूण येद सहजतया तयार जाता आसा. भारी एक कौतूक दिसता आसा आमकां. कोणाल कौतूक गुरूंक गेलें कितें तूं करून घेता आसा ती आमकां एक हातू भाग घेवच्याक म्हाका एक अवकाश मेळटा आसा. नाजाल्यार खंय बसून एकांतान तुका जप करी येतशिल्लें बरें जातशिल्लें. हांगा दॅट वैखरी स्तरार एक प्रकटन जाता आसा. इट इज ब्युटिफूल. आतां आमी सांगलें रँडम आमी थंय 2-3 श्लोकांचेर हांगा विचार करचो आसा. आनी एक सोहं त्वत्करुणा कटाक्ष शरण पंचाध्वसंचारतः प्रत्याहृत्य मनोवसामि रसनारंगं ममालिङ्गतु श्रीसर्वज्ञविभूषणीकृतकलानिष्यन्दमानामृत स्वच्छन्दस्फटिकाद्रिसान्द्रितपयः शोभावती भारती. हांगा हांव खंय येयलो. वाणी परावाणी पश्यंती मध्यमा उलयलें सुद्दां वैखरी वेणू आयकम. साधका दृश्टीन हो श्लोक आसा. सो अहम तशी तुज्यांतू शरण आयल हांव. सोहम त्वत्करुणा कटाक्ष शरण. तुगेल करुणा कटाक्ष शरण जावन हांव आयलां.
कटाक्ष में केलें कटाक्ष केलें केलें म्हण तशी आसता डिस्डेनफुल ग्लॅन्स म्हणटात न्ही वय की ना की हांड दाखयलें म्हण अशें पळयलें अशें सुद्दां पळयनी करुणा कटाक्ष ती पळयतस तिगल शिवमय दृश्टी बट आमगेल प्रार्थना तीव्रता आयल्यार एकाच पण तिगल दृश्टी आमचेर पडू फाव आसा कटाक्ष शिदा पळयना ती पळयल्यार सण जोडून वतलें ज्ञान जातलें आमी तयार ना ती सो कटाक्ष मात्र झलक म्हणटा ती पळयता तशी तुगेल करुणा कटाक्ष जिवनांत तूं एकात प्राप्त जाल्ल्या लालायित जावन अथंकल करतस सोहम त्वत्तव करुणा कटाक्ष शरणः आनिकलेना पंचाध्वसंचारतः पंच अध्वसंचार अध्वम मार्ग हे 5 इंद्रियाच मार्ग स बहिर्मुख जालेले एक मार्ग नो प्रॉब्लेम बहिर्मुख म्हळ्यार शब्द स्पर्श रूप रस गंध ग्रहण करतस हांव जीव भावान तूं प्रत्याहृत्य आतां ते प्रत्याहार कोर न्हू हांव तुगेल शरण आयलां तुगेल करुणा कटाक्षाचें शरण आयलां a huge amount of purusharth is there that the sadhaka has to put in हगूर स्टेबिलायज जायना फुडें एकाद एक झलक तिगल मेळटा आनी कृतकृत्य जाता एंड दॅट गिव्स हिम द इम्पेटस द कन्विक्शन दॅट ही इज ऑन द करेक्ट पाथ करुणा कटाक्ष शरण पंचाध्वसंचारतः प्रत्याहृत्य मनो वसामि रसना रंगम ममालिंगतु श्रीदा प्रार्थना अशी हांव इंद्रिय निग्रह कोरनू मनाक सुद्दां अंतर्मुख करतस हांव मैं जीव मैं केलें शब्द स्पर्श रूप रस गंध ग्रहण करतलो खंयची एक बुद्धी आयल्या आय एम मच मोर देन दीस वेदांत श्रवण केल्या कर्तृत्व भोक्तृत्व मज्जांत ना डायकॉटमीशी जातस तशी अवस्थेन तूं थोडे हांगाच वाचून थोडे थंयच वाचून ना आपण साक्षी भावांत आस म्हणून कल्पना करू प्रयत्न केल्या साधनाने उपासना नातील तवळी कंप्लीट एक घोटाळ जावन बसता ते साक्षी म्हणलेलें भयंकर वांट साक्षी भाव करूयेत तुमी बट देन गुरू निर्देशच का अदरवायज इट्स वेरी इजी एकदम तटस्थ जावचें आपणाल जबाबदारी न्हय म्हणचें साक्षी भावान बसता ते शिरकता ती साक्षीच केल्लें अंतर बशील साक्षी म केल्लें वेदांतान सुद्दां न प्रज्ञम ना प्रज्ञम कोण एक उल्लेख करका पडला हें ज्ञानय म्हणू जायना अज्ञानय म्हणू जायना इत्यादी इत्यादी म्हणून प्रस्तुत केल्या केल्यार तें साक्षित्व इज वे बियॉन्ड आर कॉन्सेप्ट ऑर अंडरस्टँडींग ऑफ कॉम्प्रिहेन्शन म्हणूची तिज्यान तूं प्रवेश करका म्हळ्यार अंधकार सद श्यामा जाता ती हांव हें ग्रहण करतस हें त्रिपुटी नातील कडेन ताजें कल्ल ज्ञान म्हणून येता तें पारमार्थीक ज्ञान म्हळ्यार सो जडबुद्ध्या ते तातूंत प्रवेश करूं पळयल्यार अंधकारूच म्हणून दिसता भ्रमच हें जाता सो तशी तिगल एक विलक्षण स्वरूप आशिल्ली मिती व्हेरी कॉशियसली हांगा साधक सांगता हांव एक प्रयत्न करतस साधन करतस अंतर्मुख जावचे प्रयत्न करतस चिक्के मन शांत जावचे भितरी आतां नांव आय एम साक्षी आय एम विटनेसींग म्हणून हांव करूं पळयना व्हेरी डेंजरस एक दृश्टा स्वरूप म्हणटा दृश्टा मात्र अंतकरण पळयतस ताका सुद्दां पळयतलो मनास्तरारी हे सगळे खेळ चलतस तांतू हांव साक्षी म्हणून साधकू स्वीकार करना आनी कल करता साधकू वसामी रसना रंगम मालिंगतू मगल जिव्हा ते चापल्य सोण हांव आतां जप मात्र करतस त्या जिव्हाक आलिंगीत करो कोण सरस्वती म्हूण प्रार्थना करता जिव्हा म्हळ्यार व्यक्त करचें एक हें रस घेवचें सो तशी हें शब्द स्पर्श रूप रस गंध कसलो प्रस्तुत जाता हें देविलेंचें सगळें सो तांतू सरस्वतीची प्रकट जावो हांव कल ग्रहण करता तांतू सुद्दां म्हाका तुगेलो एक झलक मेळ्ळो हांव कल उलयतां कितलो एक विशय अत्यंत
पामर स्तरार सुद्दां आसा जाल्यार लेट देर बी दॅट ग्रेन ऑफ ट्रूथ ऑर दॅट स्पार्क ऑफ इंटेलिजन्स ऑर इंट्युशन इन दॅट म्हणून तशी एक प्रार्थना चलता आसा कळताच न्ही. सो चिदाभास म्हणलें जीव भाव इट डजंट एट्रिब्यूट इट्स ऑल दी क्वॉलिटीज ऑफ साक्षी टू इट सेल्फ. हांव साक्षी हांव तटस्थ जाला म्हणून ते भ्रम सुद्दां सोडून अत्यंत मार्मीक हो श्लोक असो वेदांत चिंतन करता असल्यार तुमकां कळटलें कल्याक उपासना करतल्यांक हाजी मार्मिकता आसा. नाजाल्यार हांगाच शिरकता तेमी. सो हातूं एक सहजता आयल मिती प्रयत्न करतना साधकाक ही इज अवेर ऑफ इट. सोहम त्वत्करुणा कटाक्ष शरण पंच अध्व संचारतः मनो समज एक मनोनाश करची प्रक्रिया हांव करता आसतना सुद्दां त्या अंधकाराक जळोवन घालतलें तुगेल एक झलक येता ताचे खातीर हांव प्रतीक्षा करता आसा. आनी इज दीस नाव ज्ञान म्हूण हांव तें भ्रम उत्पन्न करना. I detest any preconceived ideas now. I'm tired. नाम रूपान वस्त खेळ न्हू हांव तो सूख ना म्हूण कळलेले तावळी इमॅजिन्ड एक आपणाले अनुभवान तुमची ब्रह्मज्ञानाची कल्पना हांव कसल्या करका हांव करना. तुगेल झलक किंवाक मेळका आनी दॅट वील डिटर्मीन आंतरिक आनी बाह्य मगल स्थिती व्यवहारांत आसा और जपाक ध्याना बसशील तावणी आसा म्हूण तशी एक उद्गार प्रकट कर न्हू. मागीर ताची इट्स अ लिटल पोएटीक हातूं वेळ लागतलो. श्री सर्वज्ञ विभूषणीकृत कला निश्यंदमानामृत स्वच्छंद स्फटिकाद्री सांद्रितपय शोभावती भारती. अमृत सिंचन जावच्या सूर जाता जिवनांतू शिवामृत म्हणटा ती तशी ईश्वरालोच एक रस पिघला हवा आनंदाचा अनुभव जाता. ताजी एक स्वच्छता हिंदू कलाची एक स्वच्छता म्हणून येता आनी घनीभूत जालेलें. इट्स नॉट जस्ट अ स्प्रे ऑर अ शार म्हणूची एक गिरी सदृश आमकां प्राप्त जाता तें अमृत. एंड येट देर इज सॅपिडिटी देर इज रसता इन दीस. इट्स नॉट स्टॅटीक. हे दोन्ही भाव हांत हाडल्या ती इन दी उपमा. सो तुमी पळया ती जिवनांतू साधन केलेली ती एक स्थिरताय जावंका आनी साधना केल्या अहम म्हणेल हें क्षीण जावं आनी तुगेल एक आमकां अनुभव जावं म्हणून. सो ती स्थिरता आसतना सुद्दां एक सॅपिडिटी एक रसताय सुद्दां म्हगेल जिवनांत येवंका म्हूण हांव तुगेल शरण आयलां म्हूण ह्या श्लोकांत तूं व्यक्त केल्या. सो तिगेल आमी आराधन करता आसा ती प्रॅक्टिकली सेवा करताच करता आशिल्ली मागीर ती आमी निश्चिंत जावन आसा ती रक्षण मेळताची. जाल्यार कठोर हो मार्ग आमी हें पळयल्या. तातूंत एक श्लोकाचो उल्लेख केलेलो स्वामीजीन म्हाका तावळ कळ्ळी. इत्थं प्रतिक्षणमुदश्रु विलोचनस्य पृथ्वीधरस्य पुरतः स्फुटमाविरासीत. मस्त आराधन करून आजुनी कितें दर्शन जायनी म्हूण आयकतास की तुमकां जायनी म्हणून रोड उसूर केलो आचार्यांनी. दुख्खीत जालें. हे देवी कसले कल करचें न्ही हांवें म्हणजे साध्य ना. इत्थं प्रतिक्षणम उदश्रु विलोचनसी. आनंदूय जाता आसा जीवभाव सोडता आसा पण ताजेर आयकलें आग्रह ना तर तुगेलें दर्शन जायनी म्हूण तें एक दुख्खत मिक्स्ड तातूंत सोहम त्वत्करुणा कटाक्ष शरण पंचाध्व संचारतः केलेल साधकाक इत्थं प्रदीक्षणमुदश्रु विलोचनस्य पृथ्वीधरस्य पुरतः स्फुटमाविरासीत. प्रकट जाली भगवती. दत्वा वरम वर दिवनु भगवती हृदयं प्रविष्टा. ताका हृदयांत प्रविष्ट जाली. शास्त्रैः स्वयं नवनवैश्च मुखे अवतीर्ण. आतां अवतीर्ण जाली खंय. सो तशी एक देवील दर्शन जावन मागीर अहम रूपेण तिगेल अनुभव जावन तागेल वाणी शास्त्रमय जाली आनी तागेल कल तें एक प्रस्तुतीकरण आशिल्लें कल एक स्तोत्र म्हणून एक रचना केली तें संपूर्ण शास्त्र जावन वचलें एक तंत्रचें जावन वचलें. कल्याक त्या रुपेण देवी प्रकट जाल्ली म्हणून आसा. आतां आमकां कले मस्त बरोवचें ना आसल्यार आसा तुमच्यान आमगेल युवधारांत आसा ती कलान आसा तेंवूय जावंका बट जिवनांतू तें प्रकट जावंका. दर्शन जाल्लें मागीर
कल करचें. दुसऱ्या वचून आमी सांगतात न्हय दर्शन जाल्यार म्हाका तशें अनुभव जालो म्हणून. ती वाणी घृणीत वाणी कल तें कल अनुभव आसा ते गुरू आनी शिश्या मदें मात्र आसका. दुसऱ्यांक सांगून तांगेल प्रशंसा कशी पुणी एक घेवनच्याक ती वाणी न्हय. देवी स्तुती रुपेणच वाणी जी येता प्रत्यक्ष स्तुती अथवा कार्य करतना एक झलक तिगल सूर जाता कार्यांतूं. एक नूतनता, एक सहजता, एक रसता, एक आनंदाचो अनुभव जाता तिगल स्पर्श जाला म्हणून. तशी आमगेल जिवनांत येवंका म्हणून आमी हें सगळें करता आसा तें. आनी कितल मोठाक करता ती संपूर्ण आमगेल परंपरेचे आचार्य प्रसन्न जाता ती. तांणी सगळ्यांनी उपासन केल्या, नाना प्रकारचें उपासन केल्या. सो हो करतस, ही करतस म्हूण तांणी जागृत जाल म्हळ्यार आनी 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 सुरक्षा तुमकां प्राप्त जाता. जाल्यार कठीण मार्ग आसा. कठीण म्हळ्यार आतां तुमी कशें करता ती हांतूं चुक्यो जाता वा चुक्यो जावन आसा ती कठीणता न्ही. हें अंतीम हें अहंकाराचें कसलें आसा तें त्याग करचें भयंकर वाट. खंयच्या स्तरार वचून सुद्दां कट्टी म्हणचें साध्य आसता, सोडचें साध्य आसता. योग असले थंय सुट्टा. सो तितलें जावनच म्हणून प्रार्थना करतच आमी वचचें. मागीर एक थोडे वर्सां नंतर जन्मा नंतर कळूं फाव आसा तो एक क्षुद्र अहंकार आशिल्लो तें घेवन आय सेड नो, आय डोंट वॉन्ट. सो सेवेन तूं तें पयलें ट्रेनींग मेळटा आनी अहंकार will not be permitted to get that aggressive so that it can even deny the divinity that is being expressed in you, not you are expressing. तितले एक सहजता हें सगळें सेवेन येता. म्हणूच हाजें एक आमकां मस्त खोशी जाता. एफिशियंटली जालें हें जालें नॉट इंट्रस्टेड. यू कॅन हायर ऑल्सो प्रोफेशनल. हें तुमी करता आसा तें तुमगेल जिवनांत हें निश्चित येता आमकां विश्वास आसा. घोमटें कोन करया. जीवनांत कल्ले एक मंगलता आसा. मागीर तिगल हेंची म्हणून कोड सुरता. त्वं माता पितरो त्वमेव सुहृदस्त्वं भ्रातरस्त्वं सखा त्वं विद्या त्वमुदार कीर्तिचरितं त्वं भाग्यमत्यद्भुतम. आमकल्ले वांछित आसा अरे तीचे दितस ना तीचे येतस त्या रुपांत येतस एक सॅटिस्फॅक्शन म्हणटा ती अलम तुमचे जाय. त्वत्करुणा कटाक्ष शरणा जावन करचें. घोमटे करून करया. साधना कितल अंतर्मुखतेचे कल कितल करूं जाता करा ती. युवा पिढीक वेळ आसना जाल्यार वॉट एवर टायम यू पुट इन 15 minutes ऑफ ऑफिशियल जपा इन द मॉर्निंग एटलीस्ट दॅट मच. मंत्र आसता, गायत्री जपाचो फाव आसा, कवच अनिवार्य जावन आसा. तावळी स्ट्रायक वेन दी कले मेटल्स हॉट म्हणटा ती मोल्टन. वाय इज इट मोल्टन? टायम ऑफिसा वच्चें सांगचें आसा sit करचें. nothing can come, nothing can disturb me for these next 15 minutes. श्वास प्रश्वासाचे नियम दवरलो. आनी राती वेळ आसल्यार सिनियर साधकां जांकां सांगता ती एटलिस्ट 1 hour बसून करचें शिकता ती. तीव्रत येता तावळी ती सहजता येता. थंय एक एलर्टनेसान करचें आसता आनी रातयान बसयेल तावळी टिल अबाउट below your shoulders, thigh support give the man nekan matyak naka nazaल्यार सुरू जातालें. तितलें मात्र at the most नाजाल्यार just back or sit up straight. But even when you're feeling drowsy, हवूर जप सूर दवरा ती. त्या वेळार विंगड स्तरार प्रवेश जातलो त्या मंत्राचो. इट्स अ वेरी डिफरंट थिंग, क्वॉलिटेटिवली डिफरंट. बोथ आर रिक्वायर्ड. द इंटेन्सिटी, द पर्सिस्टन्स. विचार करका मात तेंच करका. कल्याक तिगल ध्यान दिल्या सगळ्या तंत्रान दिल्या तशी हांतू दिल्या. बीजाक्षर रुपेण तिगल ध्यान करचें. अंग प्रत्यंगांतू तिगल बीजाक्षर धारण करून शरिरांतू तशी सगळें आसा त्या राती करूं जायना. जातालें ओम आम ह्रीम आम नमः अशी सगळें बीजाक्षर युक्त करून साधन करचें आसता. आनी हगूर हगूर जातलें मुखार येतलें हें सगळें. तांतू अगदी तीव्र आसका, एलर्ट आसका. आनी मागीर तिज्यांतूच लीन जावनची एक प्रक्रिया शांत बसून वेन यू आर फिलींग वेरी हॅपी, यू हॅव टायम, रिलॅक्स, सिट, डू द जप. इवन इफ यू आर फिलींग ड्राउजी, इट विल ऑल्टरनेट बिटवीन जस्ट ऑलमोस्ट गोइंग टू स्लीप, पुलिंग युअर सेल्फ आउट,
not washing your face or something. Just breath आणि the mantra continues. मध्यमा स्तरापेक्षा आणि सूक्ष्म स्तरारी तुमगेले एक ध्यान वत्तले प्रवेश जातलो तू गमट कोण कराती खुशीन कराती मस्त खुशी जात असं हगूर हगूर हाय स्तोत्रांतू आणि हांतू आम्ही प्रवेश करचेस शिवसायुज्यमा वेळारी जायद बाय चिके जटिल शायद सो फावस बट आई एम वेरी हैप्पी यू कुड रिटेन remember and quote. थंयच त्या गिरिराजेश्वरी भुवनेश्वरीली प्रतिष्ठा जाली खंय आनी आमगेल वैदिकान केलेले कब की थी प्रतिष्ठा वहाँ पे जोधपुर में साधना धाम संबित धाम 91 92 2001 की 2002 2 or 3 मैक्सिमम स्वामीजी गेली इच्छा आशिल्ली शिराली थन वैदिकांनी म्हाका सामग्री घेवन वचपाचें जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी राजेश्वरी 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 देवी हैमवती उमा सामश्रुता गुरुरूपिणी हैमवती उमा सामश्रुता गुरुरूपिणी शुद्ध ब्रह्म विमर्शिनी शिवभक्ति भाव विकासिनी ब्रह्म विमर्शिनी शिवभक्ति भाव विकासिनी जयति गिरिराजेश्वरी मम हृदय पंकजवासिनी शिवगिरीश्वर स्वामिनी श्री संविद्धाम विलासिनी दक्षयज्ञ
यज्ञविनाशिनी दाक्षायणी योगेश्वरी दक्षयज्ञविनाशिनी दाक्षायणी योगेश्वरी देवकार्यविधायिनी गणनाथ गुहमातेश्वरी देवकार्यविधायिनी गणनाथ गुहमातेश्वरी जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी राजेश्वरी दुर्व्यसन दुर्वासना मल दुःख दोष निवारिणी दुर्व्यसन दुर्वासना मल दुःख दोष निवारिणी संविस्फूर्तिदा शिवदा सदा सुखकारिणी दिव्य संविस्फूर्तिदा शिवदा सदा सुखकारिणी राजेश्वरी 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 ध्यान तपसा तर्पितायति पूजिता ज्ञानार्जिता तपसा तर्पिता यति पूजिता ज्ञानार्जिता संविद्धाम विराजिता गिरिजा जयत्यपराजिता संविद्धाम विराजिता गिरिजा जयत्यपराजिता जयति गिरिराजेश्वरी राजेश्वरी 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 गीतं साधकानां हितप्रदं संविदीश्वरभिक्षुणा कृतं देवी प्रसादजम् आम्ही अतुल लेखक केलो माउंट आबूच इत्यादी
प्रत्येक साधको आपणाला एक पोटरी घेऊन येता प्रारब्धाची सुखदुःखाची. तशीची पूर्वजन्मांत केल्लेलें एक बरेपण आसा, सत्संग जालेलो आसा, साधन जालेलें आसा, तें घेवन आयला. आनी आत्ता ह्या जल्मांत तें सगळें फलीभूत जावंक म्हूण आमी साधन करता आसत. तुमचे पैकी कोणेय अशी ना इट इज नॉट युअर फर्स्ट इंट्रोडक्शन टू स्पिरिच्युएलिटी ह्या जल्मांत. कितकी जल्मांत कोर आयली आनी ती तावळी अशी एक स्थानार येवन साधन कोर्स अवकाश मेळटा, तातूंत एक रुची उत्पन्न जाता. तशें आशिल्ली ती थंय एक फावंडेशन शें जाल्लें प्रवेश करयलो आनी हांगा घेवन ताजे एक विकास जाता आसा मगल वैयक्तीक जिवनांत म्हणचें तें करूनचें स्वाम्या मिती साध्य आसा. सो पर्सनल अनुभव घेवन आमी सांगता ती व्यर्थ कोर नाकात वेळू साधन वाडया ती नाना कारणां मिती कले खंय शिरकलेलें आशिल्ला सुभाव आसा साधना आत्तां अनुग्रहान तेका एक प्रतिबंध जो की तें वता तें पयलें करुणा कटाक्ष स्वाम्यांगेलें परंपरेचें विघ्न कल्लस म्हूण सुद्दां कळना, मुखार वचना गाडी म्हूण सुद्दां कळना. गुरूंक गोत्तस ती काडटा ती आनी आमकां मुखार वचना पूण कळटा रेट्रोस्पेक्टिवली ओ तशी पदे पदे जाता आसतना आमकां मस्त खुशी जाता. तुमी सगळीं तातूंत भाग घेता आसती, करता आसती, आपणालें एक ऐश्वर्य केल्लें सगळें घेवन येता आसती. आपणालें एक बरेपण तांत आसा, समाजाचें बरेपण आसा आनी समाजांत आतां कोण नवे नवे साधक येता आसती तांकांय मार्गदर्शन मेळटा. प्रभावीत जावन आकृश्ट जावन परत एक केंद्रांत येता आसती. सो गोमटें कोण करया तातूंत तो अहंकार म्हणलेलो अंतर्मुख जाता. विचित्र परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन खै कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत. प्रत्यगात्मा प्रति अंचती गच्छती भितर वतेल तें आत्मा म्हणलेलें नाजाल्यार भायर 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 पळयता. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू स्वयंभू ते ईश्वरान केल्लें सृश्टी करतना आपणाकच नाना रुपेन तो पळोवन परांग मुख केलें, आमकां बहिर्मुख केलें जीव भावान. तो साधन करता ती धैर्यपूर्वक शरण वता ती ताका प्रत्येक आत्मा म्हणटात. प्रति अंचती गच्छती भितर वतल तें आत्मा. आतां भायर पळयतल मात्र न्ही, भितर वतलें आत्मा जाल्यार अहंकार न्हय, मन न्हय. सो अहंकार थंय थंय व्हरता आनी म्हणटा दिस इज माय प्लेस, आय विल सीट, यू कंटिन्यू म्हणून. तो यू म्हटल्यार दॅट इज युअर प्युअर एसेन्स वीच कॅन गो इन. अर्थ जाता आसा कार आयली, कार थंय सोडलें, चपल थंय सोडली, मागीर हांगा येवन बसता ती. सो थंय तें ताता आपणाल स्थान आसा. बियॉन्ड दॅट इट हॅज नो प्लेस. सो तशी वी हॉन आर अहंकार ऑल्सो अंतर्मुख करूंक मागीर थंय शांत जावन सोड अहंकार. तूं हांगा बैस, बस आय एम गोइंग टू बी वन विथ द सोर्स. तशी एक हांवें प्रयत्न करता आसती. म्हणूच तें बाहिरय जावंक आमकां शुद्धीकरणा खातीर आनी तीव्रता मेळना फुडें अंतर्मुख जावंक दोनूय जावंक पडटा. हो खेळ चलता आसता जिवनांत. द मोर यू गो विदीन द मोर युअर एक्सप्रेशन एटसेट्रा वील बी ब्रायटर आनी एक खुशी येतली. युअर परसेप्शन, अंडरस्टँडींग अँड बिकॉज ऑफ दॅट स्ट्रेंथन्ड बाय दॅट यू वील बी एबल टू गो डिपर विदीन. इफ यू आर डिससॅटिस्फायड जायना हय की ना, जपाक बैसना पुडकल जाता, विचार येतात नवे, आर्ग्युमेंट्सांच नवे, हाफ फिनिश्ड सगळे कॉन्वर्सेशन्स, डिस्कशन्स, आर्ग्युमेंट्स तांचे जीव खाता. सो थंय जी एक फिनेस येतलें तितलें करून अंतर्मुख जातना इट वील परमीट यू युअर वैखरी वाणी वील स्टॉप देर and it will try to get more and more jhalak of paravani. At least the madhyama will definitely do that. Pashyanti, you are blessed. Antarmukh जाऊया, गोमटे कोण करूया.
ॐ नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः महादेव महादेव महादेव. सगळीं प्रशंसा करता आसा ती म्हणून आमी सूर करतनाची हें कसलें कसल्या वेळ जालो म्हूण सूर केलें. सगळें न्हावन फोटो कोण पावडर बॉर्डर लावन वस्त्रान सगळें धारण करून चेडणां कलकी लायतात न्ही ते टिक्का दृश्टी लागूनच म्हणून एक पयलें.